असं असलं तरी लो कॉन्शियन्शियस लोकांना त्यांच्या त्या स्वभावाचा काही उपयोग पण होतो हं. कारण ते फ्लेक्सिबल असतात, अडॅप्टेबल असतात. वेळेवर काही जर बदल झाला प्लॅनमध्ये तरी डिस्टर्ब होत नाहीत. इमर्जन्सी आली तरी गडबडून जात नाहीत. काहीतरी मार्ग शोधतातच. उलटपक्षी आकस्मिक जर काही परिस्थिती उद्भवली तर हाय कॉन्शियन्शियस लोक प्लॅन का बदलला म्हणून वाद घालतील. तुम्ही असे कसे वागता म्हणून याला नावं ठेवतील. अशा वेळी सोल्युशन किंवा मार्ग शोधणं राहतं कोणीकडे आणि ब्लेम गेम सुरू होतो. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की वाद होण्याचं मुख्य कारण मुळातच स्वभाव वेगळे असणं हे पण आहे. आणि प्रत्येकच जण स्वाभाविकपणेच वागतो म्हणजे आपल्या स्वभावाप्रमाणे. त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या वादांचा एक पॅटर्न बनत जातो. त्याच त्या मुद्द्यांवर त्याच त्या पद्धतीने तसेच डायलॉग म्हणत लोक वाद घालतच राहतात. आणि कठीण असूनही दुसऱ्याने आपल्या मनासारखं वागावं अशी अपेक्षा ठेवतच जातात.